today is a very historic day as we have completed that tunnel breakthrough very successfully. This is regarding the Setone water supply project. So this is the second city which we have created in the 2025. First, like international airport has already been taken off. So we are developing a Nana city which is spread over an area for 24,000 hectares. We are coming up with the Aero City, Medicity, Edu City, International Corporate Park. So when there are people, then they require the water also. By keeping this in demand, so our requirement up to 2050 is at 1275 MLD. Keeping this long-term vision in mind, we have gone for the augmentation of Hetwane water supply scheme at the cost of 2,400 crore. And I am proud to say that the first breakthrough, tunnel breakthrough, has been successfully completed, and this scheme will be completed well in time, and in fact 6 months before that time. So now further projects which are in the pipeline will also be trying to get it completed before time. I am sure that 2025, the way it has been very successful, 2026 has to be more successful. This all done with the help of my all staff, AFCON, engineers, technicians. I congratulate all of them. A big congratulations to all. Thank you. नवी मुंबईकरांच्या पाण्यासाठी जलबोगदा आज शेवटचा आर पार जलबोगदा झालाय, काय सांगा? आजचा दिवस खूप ऐतिहासिक दिवस आहे, कारण सिडको येथील टनलच्या आणि हेतवणे वॉटर सप्लायचा जो पहिला टनल आहे त्याचा सक्सेसफुल ब्रेकथ्रू झालेला आहे. त्यासाठी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि एक 5.5 किलोमीटरची टनलचं काम वेळेच्या अगोदर त्यांनी AFCONनी पूर्ण केलेलं आहे. आता हे टोटल हेतवणे वॉटर सप्लाई 2400 कोटीची वॉटर सप्लाई स्कीम आहे. त्यामध्ये 13 किलोमीटरच्या रॉ वॉटर टनल, 15 किलोमीटरच्या ट्रीटेड वॉटर टनल आहे. त्याचा एक भाग म्हणून AFCONनी जो काम केलेलं आहे अतिशय चांगला, वेळेवरच आणि स्पीड घेऊन केलेला आहे. आणि यांनी जो नॅशनल रेकॉर्ड स्थापित केला, 1 महिन्यामध्ये 777 मीटरची टनलिंग केली, आणि ते एक राष्ट्रीय विक्रम आहे. आणि 1 दिवसामध्ये 53 मीटरचाही यांनी विक्रम स्थापित केलेला आहे. सिडको मार्फत जो काम आपण हाती घेण्यात आलेले आहे ते काम वेळेवर, रॅदर आपण वेळेच्या अगोदर पूर्ण करण्याचं या ठिकाणी मानस आहे. आणि AFCONनी सुद्धा आम्हाला हमी दिलेली आहे की यांनी जो अवधी दिली ते 6 महिन्या अगोदर पूर्ण करेल. आपण हे लॉंग टर्म विजन आणि 2050 पर्यंत आपण सर्वांना 1275 MLD पाणी आहे ते मिळणारच आहे. त्याचा भाग म्हणून हा प्लॅनिंग केलेला आहे. आपण हे शाश्वती देतो की लोकांना जे आपलं नैना शहर येणार आहे, एअरपोर्ट आहे, आता येणारे प्रकल्प एरो सिटी, मेडिसिटी, एजू सिटी, ते सर्वांना शाश्वत पाण्याच्या या ठिकाणी मिळेल यासाठी हमी देण्यासाठी हा प्रकल्प हाती आपण या ठिकाणी घेण्यात आला. सर हिंदीमध्ये